नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला रजनीला म्हणते, रजनी मॅडम, आपण यावेळी दुकानातून मसाला आणण्यापेक्षा आपल्या कोल्हापुरातूनच हाताने काढलेला कांदा लसूण मसाला आणूया ना. त्याच्या भाज्या खूप छान होतात. माझ्या ओळखीत एक मावशी आहेत, मी त्यांना सांगते. तर रजनी म्हणते, हो चालेल की. अगं, मशीनमध्ये केलेल्या मसाल्यापेक्षा हाताने बनवलेल्या मसाल्यांची चव खूप वेगळी असते. तर रजनी तिला विचारते, काय काय लिहिलंयस? आणि त्यात 1 किलो रवा लिही असं सांगते. आणि बाकीचं जे काही सामान आणायचं आहे ते तिला सांगत असते. तर त्या दोघे मिळून लिस्ट बनवत असतात. तर रजनी म्हणते, आणि अद्वैतची कॉफी ती सुद्धा लिही. तर कला म्हणते, ती लिहिली आहे मी आधीच. तर रजनी म्हणते, अगो बाई, नवऱ्याच्या आवडीच्या गोष्टी आधीच लिहिल्यात तर. छान आहे बाई. तर कला म्हणते, रजनी मॅडम, असं काहीच नाहीये. तुम्हाला इडली आवडते म्हणून इडलीचा रवा लिहिलाय सगळ्यात आधी बघा. तर रजनी हो का असं म्हणतच हसत असते आणि म्हणते, मी काही तुला चिडवत नाहीये, कौतुकानेच बोलतीये. आपल्या माणसांच्या आवडीनिवडी तू अगदी आवर्जून जपतेस. ते बघून खरंच खूप बरं वाटलं. तर नैना म्हणते, कला, माझ्यासाठी ब्राऊन राईस पण घेऊन ये. मी आजपासून पांढरा भात खाणार नाही असं ठरवलंय. तर रजनी म्हणते, ब्राऊन राईस, कोकणात तो लाल तांदूळ मिळतो तोच ना? तर कला हो म्हणते. तर रजनी म्हणते, तो आपल्या रघुच्या शेतात असतो की त्यालाच आणायला सांगू आपण, म्हणजे उगाच बाजारातून आणायला नको. आणि फळं लिही, आता नैनाला रोज ताजी फळं खायला हवीत. तर नैना म्हणते, आणि मी कॉस्मेटिक्सची लिस्टसुद्धा बनवून ठेवली आहे, माझ्या रूममध्ये आहे, जाताना आठवणीने घेऊन जा. आणि उगाच ती लिस्ट चेक करत बसू नकोस. ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत, तुला नाही कळणार. फक्त ब्युटी शॉपमध्ये जा आणि त्याला ती लिस्ट दे. तो त्या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी मला घरी आणून देईल. आणि त्याला सांग, मी जे प्रोडक्ट्स मागितलेत आणि ज्या ब्रँड्सचे मागितलेत तेच दे. उगाच लोकल ब्रँडसोबत रिप्लेस करू नको. मला प्रीमियम ब्रँड्सच लागतात. तर कला मनात विचार करते, काय चाललंय नैनाताईचं, असं का वागतीये ही? लग्न होऊन अजून 1 महिनासुद्धा नाही झाला तरीही किती मागण्या आहेत हिच्या. तर रजनी म्हणते, बघू कला, काय काय लिहिलंयस ते. आणि म्हणते, बघता बघता यादी खूपच मोठी झाली की ग. एवढं सगळं एकटीने आणशील का तू? म्हणजे तुला भाज्यासुद्धा घेऊन यायच्यात ना? तर कला म्हणते, रजनी मॅडम, मला सवय आहे, तुम्ही नका काळजी करू. तर रजनी म्हणते, जाताना रिक्षाने जा, म्हणजे ऊन लागणार नाही. तर कला म्हणते, मी आत्ता लगेच जाते, म्हणजे गर्दीसुद्धा लागणार नाही. तर नैना म्हणते, कला, माझ्यासाठी मल्टीव्हिटॅमिन्सच्या टॅब्लेटसुद्धा आण. आणि माझं जरा डोकं दुखतंय तर निलगिरीचं तेलसुद्धा आण. अशा कंडिशनमध्ये टॅब्लेट्स घेऊ नये असं म्हणतात ना, म्हणून मग तेलच लावेल. तर रजनी कलाला सावकाश जा असं सांगते. संगीता रस्त्याने जात असते. त्यावेळी रोहिणीसुद्धा गाडीतून तेथूनच जात असते. तर संगीताला बघून ती तेथे गाडी थांबवते आणि संगीताला म्हणते, मिसेस खरे, कशा आहात तुम्ही? आणि तिच्या हातातील बॅग बघून रोहिणी म्हणते, काय आहे एवढं त्या पिशव्यांमध्ये, असं म्हणून हात घालून ती एक पापड बाहेर काढते. आणि तिला म्हणते, पापड विकता का तुम्ही? काय वेळ आली आहे ना तुमच्यावर? म्हणजे बघा ना, एवढ्या उन्हातान्हात मिस्टर खरे त्या तेलकट मिसळच्या स्टॉलवर कांदा चिरतात, खांद्यावर फडकं टाकून, आणि आता इथे तुम्ही. खूपच वाईट आहे हे सगळं. म्हणजे बघा ना, मी 1 मिनिट गाडीतून बाहेर आले तरी सुद्धा मला हा उकाडा असह्य होतोय. आणि तुम्ही रस्त्यावर असं पापड विकताय म्हटल्यावर माझी ऑफर ऐकली असती तर ही वेळच आली नसती. म्हणजे बघा ना, तुमच्या नैनाचं लग्न माझ्या राहुलशी लावून दिलं नसतं तर आज कर्ज फेडून सुद्धा मजा केली असती तुम्ही. तर संगीता जायला लागते. तर रोहिणी म्हणते, मिसेस खरे, कुठे चाललात? एवढी कसली घाई आहे तुम्हाला? तर संगीता म्हणते, आत्याबाई, लई कामं आहेत मला, मी निघते. तर रोहिणी म्हणते, जाल मिसेस खरे, माझ्याकडे ऑफर आहे तुमच्यासाठी. तर संगीता म्हणते, नाही आत्याबाई, आता तसं काही पण करायचं नाहीये मला. तर रोहिणी म्हणते, मला नाही कसं म्हणू शकता तुम्ही? ऐकावं तर लागेलच ना, मी कोण आहे? तुमच्या मुलीची सासू. मी काय ऑफर देते हे तर तुम्हाला ऐकूनच घ्यावं लागेल ना. तर संगीता हात जोडतच म्हणते, हात जोडते मी तुमच्या पुढे. माझ्या लेकीला काही पण त्रास होऊ देऊ नका. तर रोहिणी म्हणते, ठीक आहे मिसेस खरे, नाही देणार तुमच्या मुलीला त्रास. माझ्याकडे तुमच्यासाठी आणि तुमच्या या पापडांसाठी एक छान ऑफर आहे. तर संगीता विचारते, म्हणजे? तर रोहिणी म्हणते, म्हणजे मी तुम्हाला देते पापडांची ऑर्डर, पण माझ्याकडून आलेली ऑर्डर तुम्हाला चालणार आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. तर संगीता म्हणते, खरं का? तर रोहिणी म्हणते, आजपर्यंत मी जे काही बोलले ते खोटं ठरले का? तुम्हाला माहिती आहे मी आहे ती अशीच आहे. तर संगीता म्हणते, चालतंय आत्याबाई, तुम्ही द्या ऑर्डर, लई उपकार होतील आमच्यावर बघा. काय सांगू तुम्हाला, पैसा पैसा जोडतोय आम्ही. तर रोहिणी म्हणते, इट्स ओके मिसेस खरे, सगळं माहिती आहे मला तुमच्या घरचं रडगाणं. मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आणि तुम्हाला सांगते, पण
ऑर्डर मिळाली तर ती वेळेत पूर्ण करायची आणि क्वालिटीसुद्धा उत्तम असायला हवी. शेवटी मी शब्द टाकणार आहे ना. तर संगीता म्हणते, तुम्ही काळजीच करू नका आत्याबाई, मी सगळी ऑर्डर वेळेच्या आधी पूर्ण करते आणि क्वालिटीसुद्धा एकदम चांगलीच देणार तुम्हाला. तर रोहिणी बाय म्हणून तेथून जाते. संगीता मात्र खूप खुश झालेली असते. कला सामान घेऊन रिक्षामधून घरी जात असते त्यावेळी तिला तिचे बाबा हमालीचं काम करताना दिसतात. त्यावेळी ती मनात विचार करते, बाबा इथे काय करतायत आणि अशी गाडी का ढकलतायत. ती रिक्षावाल्याला थांबायला सांगते. त्यावेळी कला तिच्या बाबांना फोन करते तर तिचे बाबा तिला विचारतात, हां कला बोल ना, कशी आहेस. तर कला म्हणते, बाबा मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात आणि कुठे आहात. तर बाबा म्हणतात, मी खरे मिसळ स्टॉलवर आहे. त्याचवेळी कला बोलत बोलत तिच्या बाबांजवळ जाते आणि म्हणते, नाही बाबा काहीच ठीक नाहीये. आणि ती विचारते, बाबा हे काय आहे सगळं, तुम्ही गाडी का ओढताय, काय चाललंय हे सगळं नेमकं. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चला, तुम्हाला शपथ आहे माझी. तर तिचे बाबा म्हणतात, पण ही गाडी मालकांना द्यावी लागेल. तर कला म्हणते, त्या गाडीचं काय करायचं ते मी बघते. तर कला तिच्या वडिलांना घेऊन घरी घेऊन जाते. इकडे नैना कलाला आवाज देत असते आणि म्हणत असते, मला खूप भूक लागलीये, मला पटकन फ्रूट्स कापून दे. त्यावेळी रजनी तेथे येते आणि म्हणते, नैना तू का तिला हाका मारतीयेस, ती आणखी आली नाहीये, तुला खायला मी देऊ का. तर नैना म्हणते, म्हणजे कला अजून आलेलीच नाहीये, म्हणजे जेवण सुद्धा तयार नसणार. माझं किती डोकं दुखतंय, मी सांगितलं होतं ना तिला मगाशी, अशी कशी अर्धवट आहे ही मुलगी. तरीही मी तिला सांगितलं होतं उगाच भटकत बसू नको, पटकन घरी ये म्हणून. तर रजनी म्हणते, अगं कशाला ओरडतीयस एवढी, तुला खायलाच हवंय ना, फळच कापून हवी आहेत ना, मी देते ना. तर नैना म्हणते, नाही काकी मला फ्रुट्स विथ इनोवा खायचं होतं, मगच सांगितलं होतं ना मी तिला ते आणायला, आता ती येणार कधी आणि मला बनवून देणार कधी. तर रजनी म्हणते, ते राहू दे, ते नंतर खा, आता तुला जेवायला आणू का, जेवण तयार आहे. तर नैना विचारते, काय आहे जेवायला. तर रजनी तिला जेवायला काय काय आहे ते सांगते. तर नैना म्हणते, वाटलंच होतं मला, म्हणून मी किनोवा ऑर्डर केला होता, मला हे असलं अजिबात नाही आवडत, काय बोरिंग फूड आहे हे, माझी आता खूप चिडचिड होतीये. तर रजनी म्हणते, अगं असं काय करतीयेस, आमचा सगळा स्वयंपाक तयार आहे, तू जेवून घे ना, आपण हेच जेवतो नेहमी. तर नैना उठून उभी राहते आणि म्हणते, हेच म्हणतीये मी, हे सगळं तुम्ही नेहमी खाता, मी नाही खात, आणि एखादी पर्टिक्युलर गोष्ट मी आणायला सांगितली तर ती खायची आहे मला, असा अर्थ होतो ना त्याचा. मग तिला वेळेवर घरी येता येत नाही का. एकतर मी प्रेग्नेंट आहे, मला नाही भूक सहन होत, माझं डोकंही दुखतंय, तुमच्यासमोर मी तिला निलगिरीचं तेल आणायला सांगितलं ना, आता त्याचं काय, येऊ दे तिला घरी, बघतेच तिला, एक काम धड करता येत नाही. कला बाबांना घेऊन तिच्या घरी येते. तर संगीता विचारते, कले तू कुठे भेटलीस यांना आणि तुमचा चेहरा असा का दिसतोय. संगीता कलाला विचारते, हे कुठे भेटलेत तुला. तर कला म्हणते, बाबा बाजारात दिसले मला, हमाल गाडी ओढत होते. आई तुला माहिती होतं ना बाबा हे काम करतायत, तू तरीही बाबांना हे काम करू दिलंस, मला कोणी सांगणार आहे का काय चाललंय, मी आता तुम्हाला इतकी परकी झालीये का. तर संगीता म्हणते, नाही ग पोरी, आम्हाला तुझ्यापासनं काही सुद्धा लपवायचं नव्हतं. तर कला म्हणते, मग का लपवलंस आई, तू मला का नाही सांगितलंस. तर संगीता म्हणते, उन्हामुळे मिसळीचा स्टॉल चालत नव्हता आणि जगदंबा भांडार तर खूप दिवसांपासून बंदच आहे, म्हणून कर्जाचे हप्ते सुद्धा थकलेत, अशा परिस्थितीत दुसरं काय करायचं होतं आम्ही, म्हणून मग यांनी. तर कला म्हणते, म्हणून मग बाबांनी हमाली सुरू केली. आई अगं त्यांच्या वयाचा तरी विचार कर. आणि बाबांना म्हणते, तुमची अवस्था बघा एकदा, हे वय आहे का तुमचं हमाली करायची, एवढे कष्ट करायचं. तर बाबा म्हणतात, दुसरं काय करणार होतो, कुठे काम पण मिळत नव्हतं, म्हाताऱ्याला काम तरी कोण देणार, लई कष्टानं हे काम मिळालं, कर्जाचा हप्ता फेडायचा असेल तर काम तर करावंच लागल ना. तर संगीता म्हणते, मागचे 2 हप्ते थकले म्हणून बँकवाल्यांनी तुझी गाडी उचलून नेली, आता जर पैसे देऊ शकलो नाही तर मिसळीचा स्टॉल जप्त करतील. इकडे नैना कला आली नाही म्हणून तनतन करत असते आणि म्हणते, आणखी आली नाही ही. तर रजनी म्हणते, अगं शांत हो, किती आरडाओरडा करतेस, किती मोठी लिस्ट होती तिच्याकडे, बघितलंस ना, शिवाय भाज्या आणि फळं सुद्धा आणायचेत बिचारीला. तर नैना म्हणते, काकी प्लीज, काही बिचारी वगैरे नाहीये ती, हे सगळं ना ती मुद्दाम करते, मला त्रास देण्याची एक संधी सोडत नाही ती. तिचा आवाज ऐकून सगळे तिथे येतात. तर रोहिणी विचारते, काय चालू आहे, कसला गोंधळ चालू आहे हा. तर नैना म्हणते, मी कलाला माझ्यासाठी काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या, पण ती अजून मार्केटमधून आलेलीच नाहीये आणि आता मला खूप भूक लागलीये.
तर रोहिणी मनात विचार करते, अरे वा, या 2 सख्या बहिणी आताच्या जावा आणि भविष्यातल्या कट्टर शत्रू. पण त्यांना कट्टर शत्रू बनवायला मलाच काहीतरी करायला हवं. चांगली संधी आहे रोहिणी. कलाला घरात एकटं पाडायचं असेल ना, तर तिच्या या मूर्ख बहिणीला तिच्या विरोधात उभं करायला हवं. तर रोहिणी म्हणते, ओ नो, कला असं कसं वागू शकते? अगदी निष्काळजीपणाचा कळस झालाय. उगाच हिला उपाशी ठेवलंय तिने असं. तर रजनी म्हणते, वंस, अहो आमचा स्वयंपाक झाल्यानंतरच कला बाहेर गेलीये आणि मी नैनाला विचारलं होतं जेवायला वाढू का म्हणून. तर रोहिणी म्हणते, हो, पण कलाने काळजी घ्यायलाच हवी ना. फक्त जाऊ नाहीये ती, तिची सख्खी बहीण आहे. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर तिने किती काळजी घेतली असती आपल्या बहिणीची, तेही अशा अवस्थेत. तर नैना म्हणते, आणि मला पोळी भाजी वगैरे खायची इच्छा नाहीये. मला असं पोळी भाजी टाईप नाही आवडत काही. तर रोहिणी म्हणते, बरोबर म्हणतीये नैना, नाहीये ना तिची इच्छा, मग काहीतरी दुसरं बनवायचं. तर रजनी म्हणते, वंस, हो, महिन्याभराचं सामान भरायचंय ना, आणि ती एकटीच गेलीये म्हणून उशीर झाला असेल तिला. तर नैना म्हणते, एक्झॅक्टली, उशीर होणार होता तर तसं तिने आधी इन्फॉर्म करायला हवं होतं. मला होप्स तरी का दिल्या? मी गपचूप घरात जे बनवलंय ते खाल्लं असतं ना. आणि मला आता इनोवाच हवाय. तर आबा तिला म्हणतात, आता जे घरात आहे ते खाऊन घे. कला आल्यानंतर तुला जे हवं आहे ते करून देईल. तर रोहिणी म्हणते, डॅड, उगाच कलाची बाजू घ्यायची गरज नाहीये. नैना म्हणते, ते अगदी बरोबर आहे. तिला जर यायला उशीर होणार होता तर तसं इन्फॉर्म करायचं होतं घरी. तर सरोज म्हणते, रोहिणी म्हणते ते बरोबर आहे. पूर्ण घराची जबाबदारी घ्यायची हौस तिचीच होती ना. मग आता हौस आणि जबाबदारी पार पाडायला नको, फक्त मोठेपणा मिरवायला हवा तिला. आता तरी कुठे गेलीये देव जाणे. त्यावेळी अद्वैत मनात विचार करतो, कुठे गेली आहे ही अति आगाऊ. घरात आरडाओरडा झालेला आबांना अजिबात आवडत नाही. त्रास होतो त्यांना. तिच्यामुळे घरात केवढा गोंधळ होतोय. इकडे कला तिच्या आईबाबांना म्हणत असते, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवलं. आत्तापर्यंत जे काही घडलं, चांगलं वाईट, ते सगळं आपण एकत्र कुटुंब म्हणून सगळे सामोरे गेलो. बाबा, तुम्हीच म्हणता ना, कुटुंबात आनंद एकत्र साजरा करायचा आणि दुःख वाटून घ्यायचं. मग आता काय झालं? एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही. इकडे अद्वैत कलाला कॉल करतो, परंतु कला कॉल उचलत नाही. तर सरोज म्हणते, नाहीच उचलणार ती कॉल. मला माहितीये ती मुलगी, अत्यंत बेजबाबदार वागणं आहे तिचं. तर अद्वैत मनात विचार करतो, अगदी बरोबर बोलतीये आई. फोन सुद्धा उचलत नाही ही मुलगी. येऊ दे घरी, बघतोच तिला. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी आल्यानंतर सगळे कलाला विचारत असतात की कुठे गेली होतीस, परंतु कलाला रडू येत असतं. त्यामुळे ती रूममध्ये येते. तर अद्वैत तिच्या मागोमाग येऊन तिला विचारतो, तुला यायला उशीर का झाला? त्यावेळी कला सांगते, मी माझ्या बाबांना हातगाडी ढकलताना बघितलं. तर अद्वैत म्हणतो, तुझ्या बाबांवर आणि आईवर ही जी काही वेळ आली आहे ती त्यांच्यामुळेच तर आली आहे. दुसऱ्यांना फसवलं की हे असंच होतं. त्यानंतर अद्वैतचा टावेल बाहेर विसरलेला असतो, त्यामुळे तो कलाला द्यायला सांगतो आणि कला तो टावेल देत असते. त्याचवेळी सरोज येते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.